नमस्कार. प्रियाज होम रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण अशी एक रेसिपी बनवतोय, जी कोकणामध्ये घरोघरी बनवली जाते आणि कोकणातला फार आवडीचा आणि फेमस पदार्थ आहे. ह्याला उकड म्हणतात. आता उकड हा पदार्थ कोणाकोणाला माहिती आहे ना, मला कमेंट करून नक्की सांगा. बनवायची कशी ते सांगते. इथे मी 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या थोड्याशा ठेचायच्या आहेत. आपल्याला त्याचा ठेचा करायचा नाहीये, फक्त ठेचून घ्यायच्या आहेत. तसंच सेम लसूण घेतल्यात, 8-10 पाकळ्या लसणाच्या आहेत. या सुद्धा ठेचून घ्यायच्या. ठेचून घेतल्याने काय होतं त्याचा फ्लेवर खूप छान येतं आणि आपल्याला ठेचा नाही करायचा आहे कारण की खाताना खूप छान लागते उकड. ज्यावेळेला आपण नुसतं ठेचून घेतलेला लसूण असेल ना, तर तो चव त्याची खूप छान लागते उकडमध्ये. त्यामुळे फक्त लसूण आणि मिरची फक्त ठेचून घ्यायची आहे आपल्याला. आता इथे मी 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. 2 वाट्या तांदळाचं पीठ जे आहे ना, ते आपल्याला ताकामध्ये भिजवायचं आहे. पाण्यामध्ये भिजवायचं नाहीये हे. हा आंबट पदार्थ आहे थोडासा. त्यामुळे ताकामध्ये आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे. ताक फार जास्त आंबट असेल तर थोडंसं पाणी घालून घ्या तुम्ही. पण हे पीठ जे आहे ते आपल्याला ताकामध्येच भिजवायचं. आता थोडं-थोडं ताक घालून हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आपल्याला एकदम पातळच करायचंय, पण एकदम जास्त गाठी होऊ नयेत म्हणून थोडं-थोडं आपलं ताक घालायचं आणि मिक्स करायचं. म्हणजे व्यवस्थित असं हे मिक्स केलं जातं आणि शक्यतो मिक्सरने मिक्स करायचं म्हणजे पटकन होतं. दावेने वगैरे पटकन मिक्स करता येत नाही. तुमच्याकडे जर मिक्सर असेल ना, तर मिक्सरने तुम्ही मिक्स करून घ्या. हे बघा, आता अगदी शेवटी मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालतीये आणि एकदम पातळ असं हे आपण बॅटर तयार करायचंय. तुम्हाला दाखवते मी इथे, हे कशा पद्धतीने मी किती पातळ हा बॅटर तयार केलेला आहे. आता डाव घेऊन तुम्हाला दाखवते. हे बघा किती पातळ आहे. हे अशा पद्धतीने हे बॅटर तयार झालं पाहिजे. कारण की हे आपल्याला फोडणी दिल्यानंतर शिजवायचंय पूर्ण त्यामुळे. आता कढईमध्ये तेल घ्यायचं साधारण 2 मोठे चमचे मी इथे तेल घेतलेलं आहे, की ज्याच्यामध्ये लसूण आणि आपली मिरची जी आहे ती छान फ्राय होऊ शकेल. नंतर ह्याच्यामध्ये मोहरी घालायची. ह्याच्यामध्ये जिरं बिलकुलही घालायचं नाही. थोडीशी 1 चमचाभर मोहरी घालायची. मोहरी घालून झाली ना, ती चांगली तडतडली, की मग आपण ठेचून ठेवलेली मिरची आणि लसूण जे आहे ते घालून घ्यायचं आणि 1 मिनिटभर चांगलं परतायचं. हे आपण ठेचून घेतलेलं आहे ना, त्याच्यामुळे त्याचा फ्लेवर जो आहे ना, तो ह्या तेलामध्ये उतरला पाहिजे. त्यामुळे थोडंसं ब्राउनिश होईपर्यंत हे छान परतून घ्यायचं. आता हे परतून झालं ना, की मग ह्याला काय करायचं 1 चमचाभर सॉरी अर्धा चमचा इथे हळद घालून घ्यायची. पुन्हा एकदा परतून घ्यायचं. परतून झालं, की जे तयार करून ठेवलेलं बॅटर आहे आपण ताक आणि तांदळाच्या पिठाचं, ते ह्याच्यावरती घालून घ्यायचं. बनवायला ही रेसिपी फार सोपी आहे. फार जास्त काही गोष्टी लागत नाहीत आणि चविष्ट पण खूप छान होते. म्हणजे खूप चविष्ट लागते ही गोष्ट. आणि तुम्ही घरी सकाळी, संध्याकाळी किंवा रात्रीसुद्धा हे बनवू शकता. अगदी हलकं-फुलकं काही खायचं असेल ना तर. आता हे घातल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हलवून घ्यायचं. आता हलवून घेताना इथे गॅस जो आहे तो एकदम लो ठेवायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हे सतत हलवायचे आपल्याला. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये हे एकदम घट्ट होतं. पावसाळ्यासाठी आहे ना, ही रेसिपी अतिशय उपयुक्त आहे. पावसाळ्यामध्ये काय होतं सर्दी, खोकला, ताप साधारण होतोच घरोघरी हे आजार होतातच. तापात काय होतं ना आपल्याला तोंडाची चव निघून जाते. मग त्याला आपण तूप, मीठ, भात वगैरे असं काहीतरी खातो. तेव्हा जर का हे बनवून दिलेत ना अशी उकड, तोंडाला मस्त चव येते आणि पोटही भरतं. त्यामुळे ही कायम म्हणजे असं असं नाही की आजारी असतानाच, पण कायम कधीही खायला अतिशय पौष्टिक आणि चांगली रेसिपी आहे. हे सतत ढवळत राहायचंय आपल्याला. याच्यामध्ये आपल्याला गाठी बिलकुलही करून घ्यायच्या नाहीत. अगदी 1 मिनिटभरामध्ये हे घट्ट-घट्ट व्हायला लागतं. आपल्याला साधारण हे खाता येईल असं घट्ट करायचंय. हे बघा, या टेक्स्चर प्रमाणे आपल्याला घट्ट करून घ्यायचं. हे बघा मी इथं किती घट्ट केलंय. अगदी एवढं हे घट्ट करून घ्यायचं. इथे ही आपली उकड तयार झालेली आहे. बनवायला तुम्ही बघितलात किती सहज तयार होते. फार इन्ग्रीडियंट्स लागत नाहीत आणि चव म्हणलं ना तर त्याची म्हणजे एखादा आजारी माणूस असेल, त्याला ताप वगैरे आला असेल ना, तुम्ही नक्की त्याला ही बनवून खायला द्या. त्याच्या तोंडाला चव आल्याशिवाय राहणार नाही. एवढी सुंदर याची चव येते आणि घेताना काय करायचं खाताना ह्याच्यावरती दुसरं काही नाही, कच्चं तेल 1 चमचाभर ह्याच्यावरती घालून घ्यायचं. त्याची एक टेस्ट एकदम भन्नाट वेगळीच येते. खूप सुंदर तयार होते. एकदा नक्की करून बघा. हा पदार्थ जो आहे ना, त्याला कमी इन्ग्रीडियंट्स लागतात. बनवायला अगदी 5 मिनिटं लागतात आणि खायला तेवढाच खूप चविष्ट लागतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप सुंदर रेसिपी आहे.